दादा, नमस्ते सर. नाव काय तुमचं? संतोष घोडे. संतोष घोडे. हा, मी पुण्याहून वाघोलीहून आलेलो आहे. अच्छा तर अच्छा. माझं कम से कम 8 ते 9 महिने झाले पोटाचा त्रास आहे. म्हणजे एकदम म्हणजे छातीच्या इथं कशी एकदम म्हणजे पूर्ण फुगल्यासारखंच होतं, जास्त म्हणजे जाड झाल्यासारखं होत आहे. गॅसेस होतात है ना? हा, गॅसेस होतात. तर मी सरांची रील बघून मोबाईलवरून बघून तर आज आलोय. तर आता सरांनी ट्रीटमेंट केलं, बरं वाटतंय. बरं वाटतं. हो, नाभी सरकली होती तर हां, सेटिंग केली. सेटिंग केलेली. तर तुम्ही काय सांगता तुमच्या पुण्याच्या वाघोलीच्या लोकांना? वाघोलीच्या लोकांची अशीच मी रील बघून आलो होतो. वाघोलीच्या लोकांची सरांनी रील टाकलेली होती, ती बघून मी आलो, तर त्यांच्या थ्रू म्हणजे व्यवस्थित आलो इथं आता. हां, त्यांना विचारलं होतं का मग? हो, त्यांना विचारलं होतं. त्यांना फरक पडला का? हो, त्यांना फरक पडलेला आहे. चालेल. तुम्हाला किती दिवसाचा त्रास होता? मला 9 महिने झाले सर. मी कम से कम दवाखान्यात सगळं तपासण्या करून झाल्या. डॉक्टर म्हणतात काहीच नाही झालेलं. तर कारण की रिपोर्ट नॉर्मल असेल आणि पेशंटला त्रास असेल म्हणजे याचा काहीच नाही असा अर्थ होत नाही. वातदोष असतो, गॅस असतात, पित्त हे दिसत नसतं. जसा कोविडमध्ये कोरोना दिसला नाही लोकांना, पण बरेच माणसं मेले. तसंच हा आजार असतो. मायग्रेनचा पण तसंच आहे. स्ट्रेस यायला लागलं होतं ना, हो, ट्रेस मायग्रेन झाला, डोक्यात वात जातो, हवा जाते, ही दिसत नसते. ठीक आहे. तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर टाकला चालेल का? हो, चालेल. सर. काय आता यांच्या माध्यमातून घोडे सर ना, घोडे फर्स्ट नेम काय म्हणले? घोडे घोडे हा. संतोष घोडे. संतोष भाऊच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपलं नगर जिल्ह्यामध्ये तालुका शेवगाव आहे, आखेगाव रोड आहे. आखेगाव रोडवरून कसं यायचं? मुंडे चौकाच्या पुढं राईट साईडला दवाखाना आहे. नाव आरोग्य हॉस्पिटल आहे. आरोग्य हॉस्पिटल नाव बघूनच आतमध्ये या. दुसरं कोणतंही हॉस्पिटल असलं तर चौकशी करा, मगच ट्रीटमेंट करा. आता हे दुसरीकडेच जाऊन आलेत, त्यांना फसवण्यात आले, असं बोललं तर चालेल का? हो, चालेल ना. मी काय की सरांचं नाव आरोग्य बघून इथे शेजारी वाटते काहीतरी एक आरोग्य दवाखाना आहे, त्यांच्या इथे जाऊन मी स्वतः ट्रीटमेंट घेऊन आलो. मला ती खात्री नाही झाली म्हणून मी परत सरांना कॉल केला आणि सरांची इथं परत विजिट केली मी आता. आपलं शेवगावमध्ये एकच हॉस्पिटल आहे आरोग्य नावाने. त्याच्यामुळे आयुर्वेदिक उपचार आहेत. विशेष म्हणजे आम्ही डॉक्टर डिग्री होल्डर आहेत. 6-6, 10-10 वर्ष शिक्षण घेतलेले आहे. अशी डिग्री बघा तुम्ही. मॅडमची पण डिग्री आहे बोर्डवर, माझी पण डिग्री आहे. डिग्री बघून आतमध्ये या, विचारा, कुठेही भरकटू नका. शेजारी पण आमच्या हॉस्पिटल नाही येते, पण हे आता चूक झाली यांच्याकडून. असे बरेच 4-5 पेशंट दुसरीकडे जातात. शेजारी पण दवाखाना आहे, नॉन मेडिको येते, तिथं ट्रीटमेंट करून इकडे येतात. त्यांना पूर्ण माहिती दिलेली जात नाही. पहिलं ट्रीटमेंट करतात, पैसे काढून घेतात, मग सांगतात की ते बाजूलाही करून. बरोबर बोललो? हो, बरोबर. हां. तर माझा रील्सवरती नाव असतं, मॅडमचा मोबाईल नंबर असतो हॉस्पिटलचा. जवळ आल्यावर समजलं नसेल तर खात्री करूनच या. चालेल. थँक्यू. धन्यवाद सर.